मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन सायलीशी बोलत असतो आणि तो तिला सांगत असतो, माझा इतका जवळचा मित्र त्या मुलीसाठी माझ्याशी इतके दिवस खोटं बोलत होता. त्याला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही. सायली बोलते की सर, तुम्ही त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला रडू नका असं म्हणणार नाही. उलट तुम्ही रडून तुमचं मन मोकळं करा आणि तुमचं मन मोकळं झाल्यावर तुम्हाला याच्यावर मार्ग नक्कीच मिळेल. अर्जुन फारच रडत असतो. तो बोलतो की मी माझ्या आयुष्यामध्ये मित्रांना फारच महत्त्व देतो. मी एकदा मैत्री केली ना, त्यांना फारच जीव लावत असतो. चैतन्य फक्त माझा मित्र नव्हता, तर तो माझा भाऊ होता. माझ्यासाठी चैतन्य फारच महत्त्वाचा आहे. पण आज तो जे काही वागला ना, ते मी कधीच अपेक्षित केलं नव्हतं. आज त्या फ्रॉड मुलीसाठी तो माझ्याशी खोटं बोलला. त्याचा आज माझ्यापेक्षा त्या गुन्हेगार मुलीवर फारच विश्वास आहे. तिच्यासाठी त्याने मला त्याच्या घरातून बाहेर काढलं. अर्जुनला या गोष्टीचा फारच त्रास होत असतो. सायली अर्जुनला सावरायचा प्रयत्न करत असते. इकडे चैतन्य पण रडत बसलेला असतो. साक्षी मात्र त्याला असं रडताना पाहून फारच बोर झालेली असते. ती मनोमन विचार करते की आता हे नाटक किती वेळ चालणार आहे काय माहीत. असं कोणी मित्र भांडला म्हणून रडत बसतं का. आता मग साक्षी चैतन्यपाशी येते आणि मग ती त्याला बोलते, चैतन्य अरे बास, तू आता किती वेळ रडणार आहेस अजून. तुला इतका त्रास होतोय, मला ते अजिबात पाहत नाही. यामुळे तुझी तब्येत बिघडेल आणि तुझी नाही बिघडली ना, तर माझी तरी तुला पाहून नक्कीच बिघडेल. चैतन्य, मी तुझ्यासाठी त्या अर्जुनशी बोलणार आहे. त्याला काय माहीत आहे तुझी काय अवस्था झाली आहे. मी जाऊन त्याच्या पायावर डोके ठेवेन, त्याला समजावून सांगून त्याची माफी मागेन. पण तुम्ही दोघे एकमेकांची मैत्री तोडू नका असं मी त्याला बोलणारच आहे. चैतन्य बोलतो की साक्षी, तू तिकडे अजिबात जायचं नाहीस. अर्जुनने तुझा अजून अपमान केला ना, तर मला ते अजिबात आवडणार नाही आणि मी काय करून बसेल ना ते मलाच माहीत नाही. बस, आता हे अर्जुन प्रकरण इथेच थांबूया. त्या अर्जुनला आता मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. आणि मग चैतन्य झोपायला निघून जातो. पण साक्षी मात्र फारच खुश होते. ती मनातल्या मनात बोलते की आता तर हे खोटं प्रकरण चालू झालं आहे. अजून पुढे पुढे बघ काय होणार आहे. इकडे सायली अर्जुनला बोलत असते की सर, तुम्ही जर असेच रडत राहिला ना, तर तुमची तब्येत खालावेल. तुम्हाला जसं वाईट वाटतंय ना, तसंच तिकडे चैतन्य सरांना पण वाईट वाटत असेलच ना. दोन जवळच्या मित्रांच्या मधील राग जर घालवायचा असेल ना, तर त्यावर एकच उपाय आहे, एकमेकांशी बोलणं. तुम्ही जेवढं एकमेकांशी बोलाल तेवढं तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर होतील. आता मग अर्जुन बोलतो की चैतन्य माझ्याशी बोलणार नाही. सायली बोलते की चैतन्य भाऊजी तुमच्याशी नक्कीच बोलतील. तुम्ही तुमचं आवरा, मी तुमच्यासाठी जेवण गरम करून घेऊन येते. सायली अर्जुनची जरा जास्तच काळजी घेत असते. सायली अर्जुनसाठी जेवण गरम करून आणते. पण अर्जुन काही जागेवरून हललेला नसतो. सायली त्याला फारच समजावून सांगते आणि मग त्याला हातपाय धुवून कपडे बदलायला सांगते. अर्जुन कपडे बदलून आल्यावर सायली मग त्याला जेवण भरवू लागते. सुरुवातीला अर्जुन बोलतो की मला आज जेवण जाणारच नाही. सायली बोलते की सर, 2 घास तरी तुम्हाला खावेच लागतील. आणि मग ती अर्जुनला स्वतःच्या हाताने जेवण भरवू लागते. अर्जुन सायलीच्या हाताने 4-5 घास खातो. सायली बोलते की सर, तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. तुम्ही जरा आराम करा. आणि मग सायली अर्जुनच्या अंगावर पांघरून देऊन त्याला झोपी घालू लागते. अर्जुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला झोप काही येत नसते. सायली त्याच्या डोक्यावर हात फिरून त्याला झोपी घालते. इकडे आता रविराजने एका ब्राह्मणाला फोन केलेला असतो आणि तो तन्वीच्या साखरपुड्यासाठी एक चांगला मुहूर्त बघत असतो. पण ब्राह्मण काका नेमके त्याला दुसऱ्या दिवशीचाच मुहूर्त सांगतात. आणि मग सुमन नेमकी त्याला खुणवते की ठीक आहे ना. इतक्यात प्रिया पण तिथे आलेली असते. रविराज मग सर्वांना सांगतो की आपण उद्याच तन्वीचा साखरपुडा करूया. रविराज असं बोलल्यावर मग प्रियाला फारच टेन्शन येतं. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सायली आणि कल्पना किचनमध्ये असतात. सायलीचं लक्ष मात्र सारखं जिन्याकडे जात असतं, कारण तिला वाटत असतं की अर्जुन अजून उठला असेल का नाही. कल्पनाचं लक्ष सायलीकडे जातं आणि मग ती सायलीला बोलते की सायली, काय चाललंय तुझं, काही झालंय का. सायली बोलते की काही नाही, रात्री हे फारच उशिरा घरी आले ना, ते अजून उठले नाहीत. मी जरा जाऊन त्यांना बघून येते. आता मग सायली अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि मग अर्जुन देखील उठतो. सायली मग अर्जुनला बोलते की आज तुमच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. पोहे आणि थालीपीठ बनवले आहेत. तुम्हाला जे आवडेल ना ते खा. सायली मात्र अर्जुनचा मूड चांगला करायसाठी प्रयत्न करत असते. अर्जुन सायलीला बोलतो की मिस सायली, मला माहीत आहे तुम्ही असं का करताय, पण तुम्ही असं केल्याने चैतन्य आणि माझ्यातील वाद काही कमी होणार आहेत का. त्याने काहीसुद्धा फरक पडणार नाही. सायली बोलते की सर, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. चैतन्य सर आजच तुम्हाला भेटायला येऊन तुमच्याशी बोलतील. त्यांना देखील तुमच्याशिवाय अजिबात करमणार नाही. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.